चॅनलला। आता गणपतीची सजावट माने आता स्वतः लावणार आहे आणि आफ्टर बिफोर दाखवणार आहे मी। मूर्त बघा सजल्यानंतर, ज्वेलरीज पूर्ण लागल्यानंतर, डायमंड वगैरे लागल्यानंतर तुम्हाला दिसेल कशा प्रकारे दिसते। ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत दाखवले 2 मूर्त रेडी झालेले आहे, कसे होते तुम्हाला आवडल्याच असतील। आता स्टार्ट टू एंड तुम्हाला मी दाखवतो शॉर्टमध्ये कशा प्रकारे त्याच्या मागचे एफर्ट आहेत आणि मेहनत आहे। स्वतः मला आता लावतो तेही तुम्हाला दिसेल। पूर्ण व्हिडिओ बघूया कशा प्रकारे, आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर भेटूया मूर्त गाईज। तर अशा प्रकारे मूर्त आहे, बघू शकता सिंपल वगैरे पूर्ण लागणार आहे, म्हणजे डायमंड वगैरे लागले जातील। आता बघू शकता हाताला मोती वगैरे लागले, गळ्यात वगैरे दिसत असतील तुम्हाला, आणि डोक्यावर फेटा लागलेला आहे गणपती बाप्पाच्या। तर पुढं तुम्हाला व्हिडिओत माने आता स्वतः लावतानाही दिसेल कशा प्रकारे डायमंड लावले जातात। ते व्हिडिओ बघतच राहा, कंटिन्यू करा। गणपती बाप्पाचा फायनली लुक बघणार तर एवढेच होणार, कारण का काय लुक येतो गणपती बाप्पाचा। आणि हे काम म्हणजे एकदम व्यवस्थित केलं जातो, सावकाश काम केलं जातो, कारण बारकाईचं काम आहे। स्टॅपलर वगैरे लावतात आणि त्याला चिटकवण्यासाठी ग्लू गनचा वापर केला जातो। ते बघा तुम्हाला दिसत असेल, अशा प्रकारे चिटकवला जातोय मागून। म्हणजे कसं वाटतंय मला सांगा फायनली। परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन।